नशीब काढलं पोट्टी ना. कुठल्या मुहूर्तावर जन्माला आली. मला तर वाटलं होतं की तो सुट्टन टन करील, शिव्या घालील, पण नाही, तो तर बापा ओव्या गाऊन राहिला याच्या कौतुकाच्या. तुला माहिती का तो आपल्या गावचा शिरप्या? मला ना बेवडा जुवारी. बेवडा नाही बोलायचा, स्वतःच्या पैशाची पितो ना. काय रे बेवडा दारू पितो ना. ते महत्वाचं ना का बाबा, तो दुसरा पण करतो ना. तुला सांगतो त्याच्याकडे एक पत्ता नसतो तरी तोच गेम खात. तसं आपल्या भैरवीचं जा. हो ना, तसंच आहे नशीब पोट्टीले. म्हणजे हातात कारलं दिलं तिच्या, त्याचा गुय होते ना. गाढवाला गुळाची चव काय पण. ए किशा मामा, खूप बोलतोय सा आजकाल. तुझं ऐकून घेतो म्हणून वाटेल ते बोलशील काय? नाही 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 बाबू बाबू, असा रागू नको ना. गंमत करते ना मामा, गंमत करते. घे बाबू, भजी खाता काय? भजी काढता. शट अप यार, जस्ट शट अप. चटप मी काय कधी बोलतो? कधी बोलतो मी? कधीच नाही बोलत. पण बाबा तुझं काय करायचं? म्हणजे जिच्या बाजूने सगळे आता आहेत, आहे की नाही? हो ना. तिला दडून बसला ना हा. काय बाबा, मग आता तिचा पुन्हा विश्वास कसा संपादन कसा करायचा? करशील? ए खड्ड्यात गेलाय तिचा विश्वास. तिला तसंही नकोस आहे ना मी. मलाही तिची गरज नाही आता. आतापर्यंत तिने माझं प्रेम बघितलं, आता माझा राग कसा असतो हेही बघेल. बापा म्हणजे बाबू काय करशील तू? हा, माहित नाही मला. नाही तिचा माज उतरवला ना तर नाव सांगणार नाही मी अनिश माझगावकर. नाही नको सांगू नाव, मला मालूम आहे तो नाव अनिश माझगावकर. तू भजी खा बरं. भजी खा ना. अरे नको येत रे तुझी भाजी. काय खा ना, चांगले कुरकुरीत आहेत का? बाबा हा. दूध ठेवलंय. ए वैरवी, मी काय म्हणतो माहिती आहे, आपण ही सिटिंग अरेंजमेंट ना चेंज करूया थोडी. हा, आणि त्या ठिकाणी रिसेप्शन ठेवूया. म्हणजे का? हा, अगं तुझा बिझनेस सुरू होईल तसं लोकांचं येणं जाणं सुद्धा वाढेल इकडे. मग जरा जागा करायला नको त्यांना इकडे बसायला. अगं रांग लागेल, लोकांची रांग इथं बाहेर. एकदा लोकांना कळलं ना की तू राजन सुखटणकर बरोबर डील केलंय, आपल्या पदार्थांची सुद्धा मागणी वाढेल. बघ, नुसते मोदक नाही हा, ती आपली संयमी काय करते ते केक करते ना, ती करू दे का तिला. तिलाही वाटतं जरा करू दे. त्यासाठी काही जास्तीचं सामान लागेल ना ते आपण आणूया तिकडे. पण तू जागेची काळजी करायची नाही. इथंच आपण कुठेतरी जागा करू चांगली. पण बाबा भैरवी, आता विचार करायचा नाही. एकदा आपला मार्ग ठरला ना की मग तो खड्ड्याचा आहे की आजूबाजूला पानं फुलं आहेत हा विचार नाही करायचा. त्या मार्गाने चालत राहायचं पुढे पुढे. विषय संपला. बाबा आपण काही नाही करू शकणार आहोत. का? कुणाची भीती आहे? भीती नाहीये, पण मुळात सोसायटीनं घरात बिझनेस करण्यासाठी परमिशनच नाकारली आहे. राहत्या घराचा वापर आपण कमर्शियल प्रॉपर्टी म्हणून नाही करू शकत. आणि तू समोर तो सातपुते क्लासेस चालवतोय तो नाही पैसे मिळवत. त्या प्रभूबाई प्रदर्शन भरवताय, त्याचं काय? हो बाबा, हे सगळं माझं बोलून झालंय. त्या सगळ्यांनी परमिशन घेतलीये. मग मी पण जाऊन परमिशन घेतो. नको बाबा. का? रोज उठून आपल्याला त्रास होईल आणि मुळात आपल्या क्लायंट्सना जास्त त्रास होईल या सगळ्याचा. हे बघा बाबा, सोसायटीचा हा नियम आहे ना, आणि नियम म्हणजे नियम. हो ना. ठीक आहे, आपण दुसरी जागा घेऊ भाड्यानं. डिपॉझिटसाठी पैसे नाहीयेत आपल्याकडे. अगं तो सुखटणकर देईल ना, त्यातनं घेऊ ना आपण. ते नाही माहित मला आता. अट घाल ना तू तशी. बाबा आपण रिसिव्हिंग एंडला आहोत, त्याच्या नावाची गरज आपल्याला जास्त आहे. अगं पण गरज त्यालाही आहे आपल्या प्रॉडक्टची. बर मी विचारते, पण मला वाटत नाहीये की तो पहिल्या दिवशी एवढे पैसे देईल. हे सोसायटीचं चांगलं लक्षातच नाही आलं माझ्या. माझ्याही.
मोठी मोठी स्वप्न बघताना आपल्या पायाखालची जमीन कशी आहे आपण बघतच नाही. मी विसरलेच होते. आपल्या स्वप्नांची इमारत बांधताना माझ्या पायाखालची जमीनच स्ट्रॉंग नाहीये. मी कळवते बाबा त्या सुकटणकरांना, मला नाही जमू शकत आहे. कारण इथे माझ्याकडे जागा नाहीये, स्टाफ नाहीये, कशाहीसाठी लागणारा पैसा नाहीये. ते एवढे इथे आले होते, मी त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन नीट कन्वे करेन त्यांना की एवढा सगळा डोलारा उभा करण्याची मुळात ताकद नाहीये माझ्यात. अनिश म्हणाला होता ते बरोबर होतं. बिझनेस करणं सोपं नाहीये बाबा. पण मी याच्यातून मार्ग काढला तर? नको बाबा, प्लीज. मला नाही जमणार. अरे अनिश दादा, आज सकाळी सकाळी कोणाची वाट बघताय? राणा, तुला काय करायचंय? हवं नुसतं विचारलं म्या. तू तुझं काम कर, गेटवर उभा राहा. रस्त्या चौकशा करू नकोस. दादा एक सांगू, तुमच्या घरातलं कुणी बी माझ्याशी असं बोलत नाही. मी बोल, काय प्रॉब्लेम आहे? सकाळी सकाळी राडा घालायचा का तुला? नाही, घातला असता राडा, पूर्वीचा परशुराम असतो तर. पण काय, अशोक मामांना म्या सबूत दिलाय. इथून पुढं म्या जंटलमन सारखं वागणार आणि यो सबूत म्या मरेपर्यंत पालणार. हा सबूत पाळ. उगाच डोकं खाऊ नकोस. जा, काम कर तुझं, जा. अव दादा, तुमची काळजी वाटते अरे म्हणून जा रे. गुड मॉर्निंग अनिश. काय म्हणतोस, काय चाललंय काय? हे आले. काही चालू असेल. काय करायचं तुम्हाला? अनिश, अरे चिडतोस काय? शेजार धर्म म्हणून सहज विचारलं. शेजार धर्म? मग माझ्यावर जेव्हा चोरीचा आरोप केला, मी तुम्हाला पैसे मागितले, तेव्हा कुठे गेला होता तुमचा शेजार धर्म? अरे अनिश, जाऊ दे ना यार, कशाला जुन्या गोष्टी उघडतो? हे बघ, शेवटी आपण एका सोसायटीत राहतो ना. काम काय आहे तुमचं? हा, उगाच फालतू टाइमपास करू नका माझ्यासोबत. नाही, अरे ते राजन सुकटणकर हल्ली तुमच्याकडे येत जात असतात. हा? काय भानगड काय? हा? भैरवीला ते काय जॉब देतात का त्यांच्या कंपनीत? हा, भाव देतील सुद्धा. त्या स्पर्धेत नाही का पारितोषिक त्यांनीच दिलं. नाही, त्यांच्या सोशल अकाउंटवर आम्ही फोटो बघितले त्यांचे. हे कॅप्शन सुद्धा वाचला, खूप कौतुक केलंय तिचं. हल्ली वरचेवर येत जात असतात काय तुमच्याकडे? एक काम करा ना, तुम्ही सगळेच ना तुमचं सामान वगैरे घेऊन ना माझ्या घरीच या. शिफ्ट व्हा आमच्या घरात. नाही, आमच्या घरात तसेही माणसं कोंबून ठेवली आहेत ना. तुम्ही पण या, तुम्हालाही कळेल आमच्या घरात कोण येतं. सुकटणकर येतात की अजून कोणी येतं, कळेल तुम्हाला. चला, याच्या नादी लागण्यात काय अर्थ नाही. चला चला चला, आपण आपल्या कामाला जाऊ. अनिश दादा, हो तुम्हाला झालंय काय? तू जा ना, काम कर ना तुझं. सगळ्यांना मलाच अक्कल शिकवायची असते. हॅलो साहेब, कुठे पोहोचलात? मी वाट बघतोय तुमची. काय ऑफिसला जात? बरं ठीक आहे, एक काम करू का, मी येऊ का तुमच्या ऑफिसला? नाही तर हो, माझ्याकडे ॲड्रेस आहे. हो, थँक्यू साहेब, थँक्यू. हो. माझगावकर, ज्यांच्या विरुद्ध तक्रार आहेत त्या कुठे आहेत? माहित नाही मला. माझी बायको कुठे जाते, कधी परत येते, मला काहीच आयडिया नसते. मला ती
ती सांगत नाही. मी खूप वेळा विचारायचा प्रयत्न करतो तिला, पण सांगत नाही, मला उत्तर देत नाही. एक मिनिट, आम्हाला एकदा सविस्तर सांगा की नेमकी तक्रार काय आहे? साहेब, अशी तक्रार म्हणजे माझ्याच घरात माझा कोंडमारा होतोय. माझी बायको आणि माझे वडील मला खूप त्रास देत आहेत. राहत नाही मला तिथे. कधी कधी असं वाटतं माझ्या बायकोने माझ्या वडिलांवर जादूटोणा केला आहे. मी सगळं काही सोडून, माझं आयुष्य सोडून मी त्यांच्या काळजीपोटी त्या घरात आहे, त्यांची काळजी घेण्यासाठी. नोकरी सोडली, कामं सोडली, पण ते दोघंही माझ्याच विरोधात आहेत. बायकोचं वर्तन कसं आहे? मला ना काहीच कळत नाही. म्हणजे मी खूप मनापासून जरी बोलायला गेलो ना, तरी तिचं असं वागणं असतं की मी काय बोलतोय तिला काहीच कळत नाही. तिला मला ना वेडा सिद्ध करायचं आहे. माझा ना एकच दोष असा आहे, मी तिच्या इतकं शिकलेलो नाही आहे, तिच्या इतका हुशार नाही. मी फार साधा आहे हो, मला हे नाही कळत. आम्हाला एक सांगा की सध्या तुम्ही काय काम करता? साहेब, मी सध्या काही करत नाही. म्हणजे मी खूप काम करायचा प्रयत्न केला, खूप नोकऱ्या केल्या. माझं शिक्षण पूर्ण झालं नाही आहे, माझा नोकरीत अनुभव नाही आहे, त्यामुळे नोकरी टिकत नाही हो साहेब. अच्छा, मग मिसेस काय करतात? ती एका खूप मोठ्या मल्टीनॅशनल कंपनीमध्ये जॉब करत होती. पण साहेब, आता तुमच्यापासून काय लपो, तिथं नाही तिला अफरातफरीच्या आरोपावरून काढून टाकलं. आणि मी खोटं नाही बोलत आहे. तुम्ही वाटल्यास तर तिच्या कंपनीचा पत्ता घ्या, नंबर घ्या, तुम्ही चौकशी करू शकता. एकूण एक शब्द खरा आहे साहेब. आणि आता मला कळलंय की तिला बिझनेस करायचा आहे. आणि त्यातलं तुम्हाला काही सुद्धा माहित नाही? हीच तर खंत आहे साहेब. हो, मी नवरा आहे, तिचा नवरा, तरी सुद्धा मला परक्यासारखं वागवते होते. बिझनेस करणं म्हणजे केवढं मोठं पाऊल उचलणं आहे, केवढं भांडवल लागतं त्याला. पण एका शब्दाने बोलली नाही हो मला ती. बरं, मी तिच्या मागे लागलो की मला जॉब मिळवून दे, जॉब मिळवून दे. पण नाही साहेब, मलाही इच्छा आहे ना की घर खर्चात मी सुद्धा हातभार लावावा. पण नाही हो साहेब, तिने मला जॉब नाही दिला, माझ्या वडिलांना जॉब दिला तिच्या कंपनीत. मी तिच्यावर अवलंबून आहे हे तिला माहिती आहे, पण तरी सुद्धा आजपर्यंत कधीच तिने मला आर्थिक मदत नाही केली हो. म्हणजे याचा अर्थ तुम्ही घर सांभाळताय आणि ती बाहेर काम करते? हो साहेब, मी खूप प्रयत्न केले, मी तिच्या मागे लागलो, पण तिने मला वारंवार झिडकारलं. माझं कधीच ऐकलं नाही. अशोकराव, काय झालं? काही प्रॉब्लेम आहे का? काय